Oh
सगळ्या सगळ्यांनी माझं म्हणा
पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. हा अभंग सर्वांच्या पाठांतरातील आहे. ज्या कारणासाठी अभंग घेतलेला आहे या कारणाचं जरा वैशिष्ट्य वेगळं आहे. एक पवित्र असं क्षेत्र आहे. काय गोष्टी क्षेत्रानं ओळखल्या जातात. बरेच ठिकाणी क्षेत्रात जन्म होतो पण क्षेत्राची किंमत कळत नाही. असा पामर जीवांसाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी आणि या अखंड हरिनाम सप्ताहाने या सप्त्याला किती वर्ष पूर्ण झाली? 50. हा, हे पोरं हुशार आहे. किती वर्ष झाली? 50 वर्षाच्या कुठला महोत्सव म्हणायचा? सुवर्ण महोत्सव. बहुतेक आपटी सरांची विद्यार्थी दिसते. सुवर्ण महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव निमित्ताने आलेली ही सेवा आहे. पांडुरंगा करू प्रथम क्षेत्र म्हणजे नारायण स्वामींचं काय म्हणते ह्या गावाला? हिंगणगाव. अगोदर काय म्हटलं जातं? हा, दोन्हीकडं नारायण स्वामींचा हा पहिला शब्दही चालतो. नारायण स्वामीचं हिंगणगाव, हिंगणगाव नारायण स्वामी. म्हणजे एखादा महात्मा जन्मून आल्यानंतर आपल्या इस्टेट प्रॉपर्टी किती बी असू द्या, सातबाऱ्यावर बंगली किती बी असू द्या, पण एखाद्या महात्म्याशिवाय आपलं वर्णन पूर्ण होत नाही. तसं ह्या ठिकाणचं वैशिष्ट्य. नारायण स्वामींचं नाव घेतल्याशिवाय आपली ओळख सांगता येत. मग तुम्ही लग्न ठरवाय जावा, नाहीतर एखाद्या ठिकाणी कुठं बैठकीला जावा. असं काय म्हणू. विषय आपला असा आहे की आपल्या जीवनामध्ये
उत्सवामध्ये आपली ओळख सांगताना संतांची ओळख सांगितल्याशिवाय आपली ओळख पूर्ण होत नाही. आणि अशा संत महात्म्यांचा उत्सव तसा जर म्हणा गेलं तर 700 बमन महाराज किती उत्सव आहे? 814. 814 म्हणजे ज्ञानोबरांच्या अगोदरची संजीवनी समाधी. संत संजीवनी समाधी का घेतात ह्याच्याकडे अजून थोडं जर बघितलं तर फार वेगवेगळं होईल. कारण भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक साधनं लिहिलेली आहेत. लोक म्हणतील मला सोपं साधन कुठलं? ज्ञानोबा तुकाराम सगळ्यात सोपं साधन आहे ज्ञानोबा तुकाराम. लोक म्हणतील महाराज आणखीन काय साधन आहे? रामकृष्ण हरी भगवंताच्या प्राप्त. पण आपल्या साधक अवस्थेमध्ये आपल्याला काही गोष्टी मिळवायच्या आहेत. कमी वयामध्ये कमी जास्त वयामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक संजीवनी समाधी आहेत. प्रत्येक ठिकाणी त्या त्या महात्म्याला त्या त्या वेळेला त्रास झालेला आहे. गळ्यात माळ घातली की लोकांचा त्रास चालूच झाला. घेतल्या नाही सांगत. बरेच ठिकाणी म्हणजे भाऊ महाराजांच्याकडनं बबन महाराजांच्याकडनं कुंभार महाराजांच्या एखाद्या ठिकाणी एखाद्याला माळ घातली. तरुण वयात माळ घातली. माळ घातल्यानंतर त्या व्यक्तीला काय काय ऐकून घ्यावं लागतं तरुण वयातल्या. आणि म्हातारपणी सुद्धा घातली तरी ऐकून घ्यावं लागतं. म्हणजे माणसं डबल तोंडी बोलतात. एक तर म्हणणार करून भागला म्हण काय पुढे मला सांगा. करून भागला देव पूजेला लागला. आणि तरुण वयात माळ घातली म्हणणार काय काय तुला कळतं का? त्या खाय प्यायच्या वयामध्ये तू माळ घातली. म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये डबल आरती मनुष्य म्हणजे माळ घातल्यानंतर भगवंताच्या प्राप्तीसाठी नारायण स्वामी सारखा सत्पुरुष हिंगणगाव मध्ये थांबला. थांबून मला वाटतं गिरजाशंकर वारीशी बी त्यांचा संबंध आहे. बरोबर आहे ना महाराज? वारी होती. कुठली होती? गिरजाशंकराची वारी. नित्यवारी होती. भगवान शिवाचं अधिष्ठान कुठेही असो. जो महात्मा जिथं समाधी घेतो त्या ठिकाणी त्या समाधीच्या ठिकाणी एक तरी शिवपीठ असतं. ज्ञानोबरांच्या ठिकाणी जे शिवपीठ आहे ते शिवपीठ या ठिकाणी. दैवताचे नाव सिद्धेश्वर प्राप्ती भगवान विष्णूची प्राप्ती. पण अधिष्ठानाने काय योगायोग आहे? नांदणी तीर्थ आहे. तसं नांदणी तीर्थ फार पवित्र आहे. औंधाच्या यमाईपासून निघालेली आमची नांदणी नदी की जी हजारो लोकांना पापमुक्त करते. आपल्या लोकांना फक्त गंगाच नदी माहित आहे. पण ह्या सुद्धा छोट्या छोट्या नदी त्यांचं कार्य फार मोठं आहे. ह्या नदी नसत्याच पकडून चला आपल्या भागात उगम पावल्याच नसत्या आपल्याला काय अवस्था झाली असती. पण अशी नांदी नदी निघाली अगदी वडगावच्या पुसीसावळीच्या मधून आली. जयराम स्वामी सारखं सत्पुरुषांचं अधिष्ठान त्या ठिकाणी. तीच नांदी नदी अगदी जवळ आली. सिद्धेश्वराच्या समोर महाराजांचं दर्शनाच्या घेतल्यानंतर अगदी पुढच्या बाजूला नांदी नदी आहे. रोज जरी कमीत कमी त्या नदीचं जर दर्शन झालं, महाराजांच्या समाधीचं दर्शन झालं की समोर एक वृक्ष आहे आणि ती तोडला नाही नशीब चांगलं आहे. हल्ली झाडावर तोड जास्त आहे. जयाची द्वारी सोन्याचा
ठिकाणी पिंपळाचं झाड आहे. प्रत्यक्ष ज्ञानोपरायांचं दर्शन घेतल्याचा भास होतो इथं. संजीवनी समाधीचं दर्शन घ्या ज्यांच्या नशिबात आहे. नुसतं रोजच्या पाण्यानं अनेक आपलं पाप निघून जातं. मग तुम्ही पाप करावं असं नाही. नाहीतर लोक म्हणतील मर्डर करून संतांचं दर्शन घ्यायला जावं. तसं नाही बाबा. त्या ठिकाणी गेल्याचं आत्मसुख आहे ते हित आहे. आणि असे नारायण स्वामी महाराज यांच्या संजीवन समाधीच्या सोहळ्यानिमित्त पुण्यतिथी नाही इथं काय केले संजीवन समाधी. हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. काय संजीवन समाधी सोहळा. या सोहळ्याच्या निमित्तानं 50 वर्षाकडे आपली वाटचाल आणि वाटचाल करत असताना बरेच लोक म्हणले असतील शेवटचा भाव पहिल्या दिवशी कशाला टाकायला. कधीतरी कार्यक्रमात बदल हा केला जातो. महाराजांना वाटला जर महाराजाला शेवटच्या दिवशी कधीतरी पहिल्या दिवशी अनावर कधीतरी पाय उतार मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्री झालेलं चांगला असं. म्हणजे कधी कधी अशी सेवा आपल्याला पाहिजे असं काही नाही. जिथं जाईल उपमुख्यमंत्री पदाच्या वरची मुख्यमंत्री पद आहे. आणि अशामुळं ह्या पवित्र अशा गोड ठिकाणी मान असो पान असो हे सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. पण एक सामान्य वारकरी म्हणून सांगतो की ह्या ठिकाणी येत असताना कुणी असो या ठिकाणी वैष्णव म्हणून या. एवढं पवित्र गोड ठिकाण. आणि या गोड ठिकाणी माझ्या वाटणीला अभंगच घेत असताना मला असा प्रश्न पडला आज अभंग कुठला घ्यावा. कारण की समाधी सोहळ्याचं वर्णन करत असताना संतांनी अनेक अभंगातून वर्णन केलेलं आहे की ज्या अभंगाच्या अनेक प्रमाणामध्ये आपण बघतो की ज्ञानोपरायांचं वर्णन कितीतरी वेळा संजीवनी समाधी घेत असताना त्या काळामध्ये साक्षात आमंत्रण पांडुरंग परमात्म्याने द्यावं. ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा घेत असताना मनुष्यांना आमंत्रण संतांना आमंत्रण ते मिळालंच असेल नवल नाही. तो स्वर्गातील देवदेवतांना सुद्धा आमंत्रण मिळालं. आपण बी मरतो. आपली पुण्यतिथी 1 वर्ष नाही तर 2 वर्ष 3ऱ्या वर्षी कुणी कुणाच्या घेण्यात राहत नाही. आताचा काळ तर फार बिकट आहे. आपल्या पोरांना अगोदरच सांगा इस्टेटचा थोडा वाटा शिल्लक ठेव. यदा कदाचित आमचं काही बरं वाईट झालं. संतांच्या पुण्यतिथ्या कमीत कमी 813 14 वर्ष 750 वर्ष जगद्गुरु तुकोबारायानं 350 वर्ष चालू आहेत. तू 1-2 वर्ष तर वारकऱ्यांना खायला घाल. एवढी पुण्य जरी बांधली तरी आपल्या पोराचं समाधान होईल. बिकट अवस्था आहे कधी कधी बघतो अवश्यामध्ये. मग आपल्या जीवनामध्ये संतांच्या प्राप्तीसाठी संतांच्या संगतीशिवाय देव कळत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये एक संत असा की ज्या संतांच्या शिवाय परमार्थच करू शकत नाही असे नामदेव महाराज. ज्यांचा अभंग घेतला त्यांचा फार मोठा अधिकार आहे. मी कीर्तन आता जरी सांगत बसलो 10 दिवस जरी कीर्तन सांगत बसले कीर्तनकार 6-6 महिने कीर्तन केलं तर नामदेवांचं कार्य अपुरे पडेल इतकं शब्द फार आहे. तो पांडुरंग परमात्मा आपल्याला समजवण्यासाठी काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. आताही घडतात आणि पहिल्या घडल्यात. कुणी विश्वास ठेवा नाहीतर ठेवू नका. कधी कसं आहे कीर्तनकार सांगतो एखादा अळगा जर महाराज मिळाला तर कधी कधी भांडणाचा पाया सुद्धा कीर्तन झाला. मी अनुभव घेतलाय. काय माणसं माझ्याकडे सुद्धा भांडायला पण जरा तब्येत चांगली असल्यामुळं जरा 2 हात लावून भांडण केली काही जवळ आला त्याने विचार केला असं की या वडगावकराच्या नादी लागायचं काय. तर सांगायचं तात्पर्य असं की काय गोष्टी कीर्तनकार सांगतो पण त्या पटवून सांगत असताना एखादी गोष्ट कमी जास्त होऊ शकतो. असं नाही की कीर्तनकार एखाद्या वेळेला 100%च्या 100% आम्ही आमची देवाची भांडवल 100% बांधणार. एक पुंडलिकराया जर महाराष्ट्रात अवतार कार्य झाले नसते तर मला वाटत नाही की पांडुरंग परमात्मा पाहायला मिळाला असता. म्हणजे या महाराष्ट्रावर पहिले उपकार आहेत पुंडलिकरायाचे की पुंडलिकरायाने भक्ती केली पांडुरंगाची भक्ती केली नाही. पहिली गोष्ट म्हणजे हे वैशिष्ट्य आहे या महाराष्ट्रामध्ये भूमीमध्ये की भक्ती करत असताना नारायणाची भक्ती केली नाही. शिवस्तोत्र म्हणलं नाही. कुठला मंत्र म्हणलं नाही. भजन केलं नाही. कीर्तन केलं नाही. काय केलं नाही. पुंडलिकरायाने एकच केलं. काय केलं. धन्य माता पिता
असं वैशिष्ट्य आहे की सहज सेवा केली. पण मला कधी कधी अजून मोठा प्रश्न पडलाय, पुंडलिकरायाची पुण्यतिथी सुद्धा माहित नाही आणि जन्मतिथी माहित नाही, मग देव कधी आला. बघा तुम्ही सगळ्याचे सोहळे होत्या. पुंडलिकरायाचा सोहळा आहे, कधी जन्मोत्सव आहे, कधी पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे पुंडलिकरायाचा केलाय, कधी केलाय. बघा तुम्ही बघा कधी अख्ख्या वारकरी संप्रदायाची यादी काढा संत पुण्यतिथीच्या, तुम्हाला पुंडलिकरायाचा सोहळा पाहायला मिळणार नाही. पण एक वैशिष्ट्य आहे, पुंडलिकरायाकडे दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगापाशी जाऊन कुणाचं दर्शन घेतल्याशिवाय. बरेच लोकांना वाटतं पांडुरंगाचं दर्शन झालं म्हणजे मला दर्शन झालं. बाबा तसं नाही पंढरपुरामध्ये. हा अभंग ज्यांचा घेतला नामदेव महाराज यांचं जन्म ठिकाणी पंढरपूर आहे. कुणी उद्या म्हणून उद्या इकडे जन्म झाला तिकडे जन्म झाला. नामदेवरायांचा स्वतःचा अभंग आहे, ज्या अभंगातून स्वतः नामदेव महाराज सांगतात की माझा जन्म या पंढरपूर नगरीत झालेला आहे. त्या शिखांचं क्षेत्र कुठलं? पंजाब नाही, महाराष्ट्रातलं अमृतसर नाही, नांदेड शेजारी नरसी नामदेव म्हणतात ना. हा नामदेवांची भक्ती तिथं असू शकते, पण नामदेवरायांचं जन्म ठिकाण ते नाही. पुंडलिकरायाने उपासना केली, पांडुरंग परमात्मा विठीवर आला. लोक म्हणतील मग रुक्मिणी कधी आली, ते विषय वेगळा आहे. कारण की इथं विषय आपला धरून चाललाय पांडुरंगाचा. मुळात मी संतांचे चरित्र सांगेल की संत आले, संतांचा हा उत्सव संतांच्या निमित्तानं आहे. अभंग पुंडलिकरायांच्या चिंतनामध्ये घेतलेला आहे. नामदेवरायांचा अभंग आहे. नामदेवरायांच्या अभंगामध्ये नामदेव महाराज अत्यंत सोप्या भाषेमध्ये भक्तीचं साधनाचं सूत्र सांगतात. कुठल्या साधनाचं? तुम्ही बोला म्हणजे मला टूथपिक. तुम्ही मग मला असे देते की कीर्तन तुम्ही ऐकताय. हा भक्ती साधना. मग भक्ती साधनामध्ये पांडुरंग परमात्मा उभा केला. बरं विठेवर देव उभा केला आणि देवाचं गुणगान कुणी गायलं? हा संतांनी माझ्या गुणगान गायलं. संतांनी वर्णन करत असताना काय काय वर्णन केलेलं आहे? चंद्रभागेचं वर्णन केलेलं आहे. ऐसी चंद्रभागा ऐसे सर्वच प्राणी मात्राला पांडुरंगाची भक्ती करते असे असं नाही. सगळ्यालाच देव घडेल. नाहीतर बरं का महाराज एवढी माणसं पंढरपूरला गेली असते की नाही, सगळ्यांनी माळा घातल्या असत्या. उद्याच्याला कीर्तन चालू आहे की नाही जयवंत महाराजांचं, एक 500 माळा नाही लावत किती हा आणलेत ना. हा उद्याच्याला येणाऱ्या पांडुरंगाची भक्ती किती सोपी आहे ते थोडकत गमक सांगतो. उद्या कीर्तन आल्यानंतर कीर्तन करायला फक्त सांगायचं. इथं येणाऱ्या प्रत्येक
मनुष्याला असं म्हणतोय मला माहिती. आणि प्रत्येक स्त्री आणि पुरुषांना अधिकार समसमान दिलेला आहे कायद्याने. जर महिला म्हणल्या अगोदर आम्हाला गळ्यात माळा घाला तरी तयार आहे, असं जर नुसतं कीर्तन करायला सांगितलं, आज सांगितलं, उद्याच्याला कोणी असलं महाराज मग काय नाही. त्या देहाची पांडुरंग परमात्म्याची भक्ती करताना पहिलं गमक आहे माळ. बरेच लोक मला परवा सजेस्टित होते. एक जण म्हणला महाराज आपला ऐकत होतो मी काही खात नाही, बर मी काही पीत नाही, बर माझी गळ्यात माळ्याची माळ आहे. कशाची माळ आहे? मी 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करतो. किती रुपयाचं? 1 लाख. 1 लाख. 1 लाखाला शून्य किती? किती शून्य? किती शून्य? 5. हा, हे तर साक्षीदार सगळे. फक्त मनाची माळ तेवढी मला फडकून दाखवायची. अख्ख्या पंढरपुरात फिरलो महाराज मी. दुकानदार गाठला, म्हणलं मला मनाची माळ पाहिजे. बुवा मध्ये डोक्यावर परिणाम झाला पुढं मनाची माळ. मग 1 माळ घातल्या म्हणजे लोक म्हणतील मग माळ घालूनच परमार्थ करावा का? ह्या अभंग नामदेवरायांचा आहे. देह ह्या ठिकाणी पहिला शब्द आहे देह जावो आत्मा राहो. म्हणजे पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत असताना बरीच लोक वाटतं गळ्यामध्ये माळ घातली, सकाळ 2 दिवसात कीर्तन करायला लागलो, परत सगळं झालं म्हणजे परमार्थ झाला असा नाही. पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत असताना 10 वाऱ्या चालत गेल्या म्हणजे आता समजा काही लोक सोडण्याच्या 20 वारी झाल्या, देव कळला असं नाही. नामदेवरायांना देहाचा विषय इथं घ्यायला लागण्याचं कारण वेगळं आहे. आवडे देवासी आवडे देवासी एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस. असे तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. सगळं स्वस्त मंडळ आहे, सगळ्यात स्वस्त साहित्य. ह्याच्यासारखं स्वस्त साहित्य अजून सगळी महागाई झाली. बुक्याची किंमत आहे तेवढीच आहे, माळाची किंमत नाही थोडीशी वाढलेली आहे, 100-200. त्याच्यात काही स्टँडर्ड माळा चालू झालेल्या आहेत, काही 2000-4000, पण तरी सोन्यापेक्षा बरं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ह्या देहाशी एकरूपता येण्यासाठी देह ज्याला कळला त्याला पांडुरंग परमात्मा कळला पाहिजे. तुमच्याकडे सत्ता संपत्ती ऐश्वर्य असलंच पाहिजे. मी काय म्हणत नाही की तो भिकारी झाला पाहिजे, सत्ताचा, पण तो पैसा सुद्धा चांगल्या मार्गात नसावा, गटरात कमवला नसावा ग्रामपंचायतीच्या पैशावर. हो, नाही तर काय काय ठिकाणी बघतो रस्ता मंजूर व्हायच्या अगोदर रस्ता काढायला तरी तयार, बिल बी काढून तयार. असा पैसा कामाचा नाही. परमार्थामध्ये संतांनी अनेक मार्ग सांगितलेले, त्यामध्ये
गरीब नव्हते. त्याच्यामध्ये आमचे नामदेव महाराज आहेत. ज्यांचा अभंग घेतला ना त्यांचा पांडुरंग परमात्मा फार जीव आहे. मला वाटते नामदेवराय आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. पंढरपुरामध्ये नामदेव राहिल्यामुळे नामदेवरायांचा सोहळा नाही महाराज. मला वाईट वाटतं कधी कधी. नाथबाबांची पैठणची वारी आहे, आळंदीमध्ये ज्ञानोबरायांचा वारीचा सोहळा आहे, विजय तुकाराम महाराजांचा विजेचा सोहळा आहे. प्रत्येक संतांचे विशिष्ट सोहळे त्यांच्या पुण्यतिथीला साजरे होतात. पण पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा मोठा असल्यामुळं आणि नामदेवरायांनी सुद्धा म्हटले असते देवाला, देवा माझा सोहळा तेवढा मोठा नको, मला तुझ्या दारात राहतील. पांडुरंग परमात्म्याची भक्ती कशी असावी त्यासाठी अभंग आहे. नामदेवरायांच्या घरात नामदेव पायरीवर एकट्या नामदेवरायांची संजीवनी समाधी नाही. किती जणांचे आहेत? किती जणांच्या कदम महाराज? 14 जणांच्या संजीवनी समाधी एकाच दिवशी एकाच ठिकाणी. कुठला भक्त असा जगाच्या पाठीवर की अख्ख्या घरादाराला बोलवलंय आणि सांगितले चला तिथं एक नारायण स्वामीची संजीवनी समाधी आहे. एक मला वाटतं ह्या जगताच्या पाठीवर पंढरपूर क्षेत्री नामदेवरायांच्या पायरीला का महत्व आहे? का महत्व आहे त्या पायरीला? आपण लोक म्हणतात नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचे. पायरीचं दर्शन? अरे ती पायरी नाही, साक्षात एका संतांचं त्या ठिकाणी एका कुटुंबाचं संपूर्ण 14 जणांची संजीवनी समाधी आहे. पायरी नाही ती संजीवनी समाधीचं दर्शन घ्यायचं. हा शब्द वापरला पाहिजे. लोकांनी कुठला शब्द काढला काय माहिती की पायरीचं दर्शन घ्यायचं. पायरी नाही ती बाबा. त्या पायरीला महत्व आलंय नामदेवरायांच्यामुळं म्हणून त्या पायरीला महत्व आहे. पण त्या जागेला क्षेत्राला आजही परंपरा गोड आहेत. पंढरपुरामध्ये शांत डोक्यानंतर पंढरपुरामध्ये एखादा मनुष्य राहिला ना त्याला त्या फळवळच्या परंपरा आजही माहित होती. मग ह्या नामदेवरायांच्या जीवनामध्ये सगळ्या संत आता कुणी उद्या कुठं पदव्या लावतात त्याचं मला त्याचंही दुःख मोठं आहे. उद्या उठायचं की कुणी उठायचं? संत शिरोमणी. संत शिरोमणी एकच आहे सगळ्या संतांच्या मध्ये शिरपाचे नामदेव महाराज. आणि नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्यापाशी दोन्ही वेळेत आहे. देवासंग भांडावं नामदेव महाराजांनी आणि प्रेमही करावं नामदेव महाराजांनी. लोक म्हणतील महाराज प्रेम हो. काकड्याचे सगळे अभंग घ्या. सगळ्यात जास्त अभंग काकड्याचे कुणाचे आहेत? कुणाचे? नामदेव महाराज. बरोबर आहे. जो काकडा म्हणतो त्यालाच माहिती. काकडा कानावर पडला तर एखादा प्रमाण लक्षात येईल. सर्व संतांनी त्या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलं. मग आपल्या जीवनामध्ये नामदेव महाराजांना या ठिकाणी देहाची व्याख्या घेण्यामागचं कारण एकच आहे की एकदा प्रसंग झाला, लहानपणीचा प्रसंग आहे. प्रत्येकाला वाटतं देवाला नैवेद्य दाखवा. देवाला नैवेद्य कुठला मला सांगा? 2 प्रकारचे नैवेद्य ग्रामीण भाषेमध्ये आहेत. एक नैवेद्य शाकाहारी आहे, दुसरा नैवेद्यच म्हणता येत नाही. उपमाच नाही त्याला. हे मनुष्यानं खाण्यासाठी तयार केलेला दुसरा प्रकार आहे. देवाला प्रतिदेव म्हणजे राक्षस. म्हणजे मनुष्य देहामध्ये जन्म घेऊन राक्षसासारखं राहणं. म्हणजे मी खाणाऱ्यांना बोलतोय असं नाही, तुम्ही उलटा अर्थ घ्यायचा. या असा काय प्रकार असतो की त्यांना. मग पांडुरंगाला पंढरपुरामध्ये पूर्वीचा नियम होता की आपापल्या घरातून रोज काय घेऊन जायचं? भाजी, भाकरी, पिठलं, लोणचं, पापड, भाकरी, काय असेल ते त्या काळात. असं काही चमचमीत पनीरची भाजी असलं काही नव्हतं. साधं जेवण घरातलं असायचं. आणि पूर्वीपासूनचा नियम आहे की देवाला नैवेद्य दाखवायचा ना माघारी आणायचं. काय नियम आहे? दाखवायचा ना माघारी आणायचा. देवाला खायला घालायचा नियम कुणाला माहितच नाही की बाबा देवाला बसून देव खातो. नामदेवरायांच्या घरचे लोक म्हणजे आई वडील म्हणजे नामदेवा अरे आज विठोबाला नैवेद्य तू घेऊन जाशील का? आता लहान मुला एवढे थोडे नामदेव महाराज असतील थोडीशी नकळत जातो घेऊन. देवाला नैवेद्य दाखवून ये. हे काय ऐकलंच नाही. दाखवून ये म्हणलं. ते म्हणले खायला घाल. नामदेव महाराज पोचले पांडुरंगाच्या मंदिरात. तेव्हा काही एवढी गर्दी नव्हती मंदिरामध्ये. समोर बसले. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. नामदेवराय देवाकडे बघते.
देव बी आता बघतोय भक्त चांगला तयारीचा दिसतोय. पूर्वी अवतारामध्ये सर्व संत आहेत ते देवाच्या स्थानी. देवाला माहित आहे की हे जन्म देवानं दिलेले. महाविष्णूचा संत आणि देव वेगळे वेगळे नाही. नामदेव महाराज तिथं बसले. देवाला माहिती आहे अवतार काय आपल्यातलाच आहे. बसले बघत तो वेगवेगळं. अर्धा तास झालं, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. नामदेव होता देवा अरे बाबा खाली ये ना खायला. शेवटला त्यांनी एकदा सांगितलं देवा आता जर आत्ताच्या आता खाली जर नाही आला तर ह्या डोक्याचे जेवढे काही केस असतील ते केसा सकट डोकं फोडून गेले. कुठे सांगितलं? हा देवाच्या समोर सांगितलं. आपण बी पंढरपूरला जातो. किती जण म्हणजे देवा देवा तो जर खाली येत नसला तर माझं डोकं आम्ही किती होणार. एवढा सोपा विषय आहे का? देहावर उदार होण्यासाठी संतांनी सांगितलं काय? देह जावो हातवारा सांगितलं देवा ये खाली. देवाला दृढ भाव पाहिजे. भक्ती करताना जर वरच्या मनाने भक्ती केली. आता 50 वर्षात सप्ताह चालू आहे. सप्ताह
बरेच लोक वाटतात 50 वर्ष चालू आहे, ह्या वर्षी माळ घालावी की न घालावी हा प्रश्न पडतो. ते काय वाटतं आता घातली तर घरची काय म्हणतील, मग ते परत नको अजून नंतर घालू, म्हणजे इच्छा असती पण मनामध्ये चलविचल चालू. किती वर्ष चालू आहे? 50. माझं तर म्हणणं आहे 50 जणांनी माळा घातल्या तरी सफल झाली. हे पारा किती जणांनी? 50. टाळ्या वाजवायचं काय? सरळ तुला सांगतो, सप्त्याला वर्षाची उडी तेवढी त्या सप्त्यामध्ये दरवर्षी वाढ पाहिजे. महाराज आज 4 झाले म्हणजे प्रगती पथाव पाठ्यपुस्तक वरच्या वर्गात टाकाल. सांगायचं तात्पर्य काय की नामदेव महाराज देवापाशी बसले, तुडोबा होता, देवाने प्रसाद खाल्ला आणि घरी आले नामदेव महाराज. आईने विचारलं काय झालं? म्हणजे देवानं प्रसाद खाल्ला. आईनं भांडणं केली नामदेवरायांच्या बरोबर. म्हणजे असं असतं कुठं? इतक्या दिवस आम्ही घरात नैवेद्य दाखवतोय, आम्हाला स्वप्नात दृष्टांत नाही. नामदेवा तू काहीतरी खोटं बोलतोय बरं का? मी कशाला खोटं बोलतोय? तुम्ही उद्याच्याला माझ्या बरोबर चला. भक्ती करताना दृढभाव असताना एक वैशिष्ट्य या परमार्थामध्ये की मुलामुळं आई वडिलांना दर्शन झालं पांडुरंगाचं. कोणामुळं? नामदेवरायांच्या भक्तीमुळं परत गेले दुसऱ्या दिवशी. देव म्हणले आता हे अवघडच काम आहे, रोज उठायचं परत यावायला यायचं, पण आता म्हणले नाही, आता माझ्या आई वडिलांना आणले. आणि काय वैशिष्ट्य आहे पंढरपुरामध्ये काय माहित? पांडुरंग परमात्माने नामदेवरायांचं घर जास्त काय लांब नाही, असं काही लांबनं जायचंय किंवा एक 10-15 किलोमीटर चालत जायचंय. उठलं की खेळायला गेलं पाहिजे अगदी. कुठं? पांडुरंगाच्या मंदिरामध्ये. पूर्वीच्या वेळेला वेशी बारक्या होत्या, मंदिर बारकं होतं, मंदिरामध्ये शांतता होती, लाईट नव्हती, काय तेवढा दिवा होता. आणि ह्या दिव्याच्या प्रकाशामध्ये पुन्हा देव अगदी प्रसाद वगैरे घ्यायला लागल्यानंतर घरच्यांनी सुद्धा डोक्याला हात लावून घेतला. म्हणजे आपल्या पोटी जन्म घेतलेला आहे हा सत्पुरुष. नामदेवरायांनी अभंग रचना केली. मुळात नामदेवरायांचे अभंग इतके गोड आहेत ना, पण दुर्दैव आहे आपल्यासारखे की अजून नामदेवरायांचा गाथा तळागाळापर्यंत पोहोचला नाही. नामदेवराय समजून घ्यायचे असतील तर या छोट्या छोट्या अभंगातून नामदेव महाराज आपल्याला समजतात. नामदेव महाराजांचं एवढं मोठं कार्य असताना प्रत्येक गावामध्ये अजून नामदेवरायांचं मंदिर नाही, दुर्दैव आहे. पण पंजाब मध्ये तुम्ही आजही गेला तर पंजाब मध्ये बरं का महाराज इतकी सुंदर मंदिर आहेत. कुणाची? नामदेव. म्हणजे महाराष्ट्राला जे नामदेव महाराज समजले नाहीत, ही कीर्तनाची परंपरा नारदांच्या पासून चालू आहे, मान्य आहे. पण या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थाने कीर्तन परंपरा जर कुणी चालू केली असेल तर नामदेव महाराज ह्याच्यात दुमत नाही. एखादं जर म्हणा नामदेवरायांच्या अगोदर पासून कीर्तन मला जरा त्याच्यात थोडा इतिहासामध्ये थोडासा डॉट वाटतो. कारण काय की नामदेवरायांनीच कीर्तनामध्ये अभंगातून सांगितलं, नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. संतांनी सांगितलं की कीर्तन कशाचं साधन आहे? दिवे लावायचं. एक प्रमाण आहे हिंदीच्या श्लोक गाण्यामध्ये, दीप से दीप, ज्योत से ज्योत, ज्योत से ज्योत. ही ज्योत आहे ना कीर्तनाची, ही पेटवली कुणी? नामदेव महाराजांनी. आणि नामदेव राय अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं, देव जावो आत्वा राहो. मग हा प्रसंग कुठं झाला आणखी? म्हणजे देह जिवंतपणे असताना सुद्धा भजन करू शकतो. हे महाराष्ट्रामध्ये अनेक आपल्यासारखे देह आहेत, जिवंतपणे भजन करू शकतो. देह गेल्यानंतर कुणाचं भजन आहे? कोण संत आहेत? नामदेवरायांच्या समोरच आहेत. आणखी चोखोबर आहे. चोखोबरायांच्या कर्मभूमीमध्ये झाला भूकंप. काय झाला? भूकंप. भूकंप तुम्ही बघितलं नाही, आम्हाला पण बघायची इच्छा नाही, तुम्ही बी बघू नका. पण एकदा भूकंप झाला, आपण कोयना भूकंप क्षेत्रात आहे, त्यावेळी कधीतरी 6 महिन्यातला एखादा दचका झालेला असतो. कशाचा? भूकंपाचा. तर त्या काळात मोठा भूकंप झाला. एवढा मोठा भूकंप झाला, एवढा मोठा भूकंप झाला की त्या भूकंपामध्ये एका संत महात्म्याला मरण आलं. पण देवा रडायला लागले विठेवरचे देव. आमचा पांडुरंग परमात्म्याला आजही भावना आहे. बरं लोक म्हणतील महाराज तुम्ही काय सांगताय, तुम्ही कधी माझ्या पांडुरंगाकडे बघा. जसा देव दिसतो तसा नाही. देवाच्या प्रत्येक वेळेला चेहऱ्यावर तुम्ही प्रत्येक ऋतूमध्ये जावं. आषाढीच्या सोहळ्याच्या अगोदर पांडुरंगाची मूर्ती पहा, अगदी लावण्य रूप तेजस. सोहळा निघाला माघारी की देवाचा चेहरा पाठ तुम्ही प्रत्यक्ष बघण्यात
मला कीर्तन झाल्यावर पुढल्या वर्षी माझी गाडी घेऊन सांगा महाराज तुम्ही खोटं बोलतोय. आजही पांडुरंगाच्या मूर्तीकडे ते हावभाव दिसतात. पांडुरंग परमात्म्याची मूर्ती म्हणजे एक भक्तीचं साधन आहे आणि त्या साधनामध्ये जर एकदा रमलं ना आपण तर ह्या देहाला वाटतं बास संपूच नाही. आताच तुमचा सप्ताह एवढा मोठा भव्य दिवे चालू आहे, 50 वर्षाची वाटचाल आहे, पण त्यासाठी 49 वर्ष कसरत आहे. म्हणजे आपण 50 वर्षी वाटचाल करत असताना 49 वर्ष ज्यांनी कष्ट घेतले त्यांनाच माहित वर्गणी मागाय गेल्या लोकांनी काय काय म्हणले असतील, काय काय आरोप केले असतील. लयापुढे महाराज परमार्थ करत असताना जो पुढच्या घडीला असतो त्याला थोडं मिळते. कुणाला? पुढच्या घडीला. आजही समाजामध्ये वस्तुस्थिती आहे, जो पुढं पडून करतो त्याला समाज कधीही चांगला म्हणत नाही. चांगल्या कामात देहाला त्रास आहे. चोकोबरायांचं आपलं उदाहरण चालू आहे. चोकोबराय निघून गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या घळ डोळ्यात पाणी आलं. नामदेवाला बोलवून घेतलं. नामदेव इकडे काय मंगळवेढ्यात जा. मंगळवेढा भूमी खरीच संतांची आहे. तिथं कोण कोण आहेत? दामाजी पंत आहेत, चोको महाराज आहेत. मला वाटतं आमच्या कानोपात्रेचं गावी बरोबर आहे मंगळवेढाच आहे. 3-4 संतांची भूमी आहे मंगळवेढा. देव रडायला लागल्यानंतर नामदेव म्हणजे रडताय का हो देवा तुम्ही? रडत नाही तर काय करू, माझा भक्त गेला रे मला सोडून, त्याला आण ना माझ्या समोर, मला उभं राहावं म्हणजे माझ्या समोर ती जास्ती राहाव्यात अशी माझी इच्छा आहे. हुडकायच्या कशा? तसं अवघड पडतं कधी कधी. खरं सांगू का, मरण देवानं द्यावं आपल्या बोडे आपल्याला ओळखण्यासारखं घरच्यांत ओळखावी आपण गेल्यानंतर. खरंच कुठं अपघातात, वरच्यावर विमानात, बॉम्बस्फोटात कधी असं मरण येऊ नये. आलं चोकोबरायांच्या नशिबात ते आला असेल बहुतेक भगवंताची कृपा म्हणून. नामदेवराला एकच सांगितलं की ज्या हाडातून आवाज विठ्ठल विठ्ठल येईल ना ती हाडकं माझ्या चोकोबरायांची आहेत आणि तेवढी तू घेऊन ये. नामदेवराव म्हणजे पुढचं गेले पंढरपुरात. सगळी हाडं चेक केली, त्याच्यात काही 4-5 हाडं मिळालीत ना, त्या हाडातून विठ्ठल 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 आवाज आला. त्या अस्थी बरोबर घेतल्या, दर्शन घेतलं. संतांचं दर्शन दोन्ही वेळेला घ्यावं. एक जिवंत असताना, एक गेल्यानंतर आणि गेल्यानंतर त्यांची समाधी बांधल्यानंतर सुद्धा. त्या अस्थी घेतल्या, चोकोबरायांची अस्थी समोर बांधल्या, नामदेवरायांनी तिथं स्थापना केली. पण चोकोबरायांच्या जीवनामध्ये देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आपण गेल्यानंतर सुद्धा आपल्या सर्व लोकांना सांगितलं पाहिजे, गेल्यानंतर कमीत कमी एखादा अभंग माझ्या माघारी होऊ द्या. वारकरी असेल तर बाकीचे कुणासाठी अभंग म्हणायचं नाही. अभंग उद्या कुणी बी मरल दारोडा फिरोडा एखाद्या म्हणतील देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, शरण सोडीचं होतं आण तुझी पंढरीनाथा. अभंग कुठलाही कुठे झाला आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावे, तुम्ही दिवसभर दारू प्या आणि गेल्यानंतर अभंग म्हणायचं तर बोवा लोक बोलवा. बोवा लोकांनी मी प्रयत्न केला पाहिजे की अभंग कुठल्या ठिकाणी म्हणलं पाहिजे. कीर्तनकारा सुद्धा दंड घेतला पाहिजे. एखाद्याला जर दारू पिऊन आयुष्यभर संसार केला असेल, पुण्यतिथी अगोदर चौकशी करायची, तो वैष्णव आहे का गळ्यात? बरं वैष्णव साधा नसला, गळ्यात माळकरी नव्हता, ठीक आहे, साधा होता का, दारू बिरू पेत नव्हता ना, अशा लोकांची पुण्यतिथीची कीर्तन घ्यावी तर नरकात भरवली जाते. देव सुद्धा म्हणून तुम्हाला कीर्तन करायला कळत नाही का, म्हणजे कुणाची सेवा करावी? ज्या भक्तीच्या साधनामध्ये ज्यांचं आयुष्य परमार्थामध्ये गेले ना अशांची सेवा करावी. नामदेवराय यांच्या बाबतीमध्ये अभंग असा एक देह जावा अथवा पांडुरंगी दृढ भाव. आणि सगळ्यात मोठं सुख आहे या जगाच्या पाठीवर. मला जर म्हणतात महाराज तुमची सुखाची अपेक्षा काय, मला जी संतांची आहे तीच आपले. लोक म्हणतील संतांची सुखाची अपेक्षा काय आहे? आपले बी चरण आहेत आणि देवाचे बी चरण आहेत. काही का असना माझ्या पांडुरंगाचे चरण बघितले ना तर आजही डोळ्यात सर्वसामान्य वारकऱ्याच्या पाणी येतं. आज बिचारा 48 तास दर्शनभारी थांबतो. भले थांबतो ते थांबतो, एकच ध्यास असतो कशाचा? आवडे रूप गोजिरे सगोल, आवडे
कुठली वारकरी आहे ती? कोरोनाची वारकरी. म्हणजे ज्यांनी वारी करत असताना पोलीस असून पोलिसाच्या मागे लागले, त्याला मी साक्षीदार आहे. पण कुणाच्या मागे लागलं? पोलिसाच्या मागे लागला की वारी कराय का आला. म्हणजे चरण न सोडी सर्वथा हे पांडुरंगाची भक्ती अशी असावी की पोलीसवाल्याला कोण पकडाय गेलं? विश्रामसमोर कीर्तन झाल्यावर. मी काय लांब सांगत नाही. कोरोनाच्या काळातल्या वारकरी बरीच लोक म्हणली वारी करताना आता कशाला वारी करायची, कशी वारी करायची, काय करायची. कोरोनाला सगळ्या लोकांना सरकारनं थांबवलं, रोग पसरेल. पण भक्ती करत असताना काय अशी भक्ती करणारी होती की त्यांनी वारी काही बंद केली नाही महाराज. तुम्ही बी त्याला साक्षीला एका ठिकाणी. हो, अगदी घरादारात सकट. सांगायचं तात्पर्य काय की आपल्या देहाचा विसर पडल्याशिवाय पांडुरंगाची भक्ती नाही. मग त्या चरणामध्ये असं काय दडलंय पांडुरंगाच्या की तिथं सुख आहे. लोक म्हणतील महाराज खरंच सुख आहे काय तिथं? हो, समचरण दृष्टी विठेवरी साजी, सांगितलं. आमचं संतांनी सांगितलं देवाच्या चरणकमलाकडं पाहिल्यानंतर आम्हाला दुसरी कुठलीही सुखाची अपेक्षा नाही. आणि असे चरण आमचे जयराम स्वामी महाराज वडगावकर. काय महाराष्ट्रामध्ये कधी कधी असं दुर्दैव आहे की संत आपल्याजवळ जन्मतात पण कळत नाही. पण पांडुरंग परमात्म्याने काय प्रेम करावं महाराजांच्या आमच्या. एकीकडे नामदेव महाराजांना ज्या संत महात्म्याने संतांनी अनेक वर्णन केलं असं पांडुरंग परमात्मा नामदेवरायांच्या हस्ते जेवण करतोय. आणि हाच पांडुरंग परमात्मा जयराम स्वामींसाठी जेवढं काय मंदिरामध्ये आलेले पेढे असो, लोणी असो, काय असो सगळं गोळा करून स्वामींसाठी लहान असताना देव मायेनं चालते. कुणाला का देवाच्या चरण कमलाला महत्व आहे? देवाच्या चरण कमलाचं महत्व नुसतं विठेवर आहे म्हणून महत्व नाही सर देवाच्या चरण कमलाकडं. त्या चरण कमलाकडं विठेव जरी असला तर प्रत्येक साधू संतांच्या प्रत्येक शुभ अशुभ कामामध्ये देव तिथं पोहोचलेला आहे. का त्या चरण कमलाला महत्व आहे? आज हे पंढरपूरला गेल्यानंतर मूक चरण कमल देवाकडे पाहावं आपल्याला मिठी मारू वाटते. कानोपात्र आहे माझी. कुणाची मुलगी आहे? महाराणीची, लंडनच्या राणीची, अमेरिकेच्या पुढऱ्याची, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची. कुणाची? पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत असताना एक वेश्याची मुलगी की जिला पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीच्या रसामध्ये देव कधीही म्हणला नाही की हो या जातीचा याला पहिल्यांदा जवळ करा, तो त्या जातीचा याला जवळ करा. कधीच नाही. त्या चरण कमलाचं वैशिष्ट्य आहे. कुठं जागा द्यावी? कानोपात्रेला. कुठं जागा दिली? भाऊ महाराज कुठं जागा दिली? हनुमंत महाराज कुठं जागा दिली?
पांडुरंग परमात्म्याने आपल्या स्वतःच्या चरणकमलामध्ये जागा दिली संतांना आणि एवढं करून सांगितलं, हो कानोपात्रा, ध्येय जाता हिथं देहाचं करायचं काय? एक तर आपल्यासारख्याचं ध्येय पडला तर घरात उचलती ना भावकीमध्ये झाला. आता तर लय माझा विचार झाले तुम्हाला तिला सांगतो, जीवन खाऊन गेल्याशिवाय अंत्यविधीला सुद्धा जात नाही. मेला गेलं सुखदुःख काय पडलं नाही कोणाला आताच्या काळामध्ये. हे जाण्याची फॉर्मॅलिटी आहे म्हणून अजून सुद्धा ग्रामीण भागातलं बरं आहे. काही लोक नेम पाळत असतील असं सगळ्यालाच नाही, पण आपलं तुम्हाला हे विनोदाचा किस्सा सांगितला. पण सांगायचं तात्पर्य काय की आपल्या घरामध्ये जर आपला देह गेला तर बायका मुला सकट लगेच सांगतात उचला. एक तासभर काय असेल ते प्रोग्राम होऊन जातो. एकदा स्मशानात नेलं गेलं. घरातली आपली अवस्था आहे. कानोपात्रेनं देह पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात सोडलेला आहे. त्या काळातील सर्वच पंच कमिटी एकत्र बसली. आता ह्या देहाचं करायचं काय? काय लोक म्हणले बऱ्यापैकी प्रदक्षिणा करूया आणि चंद्रभागेमध्ये समाधी बांधूया. कुणाची? कानोपात्रेची. देव खाली आले, न्याय निवाडा केला. कुणी एक देव कोण आले खाली? हा, देव खाली आले, न्याय निवाडा केला. म्हणजे नाही, माझ्या कानोपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय माझं दर्शन कुणी घ्यायचं नाही. कुणी सांगितलं? म्हणून ते कानोपात्रेचं झाड आज आपण म्हणतो, ते झाडाचं नाव काहीतरी वेगळं असणार आहे, तरटी. पण त्या झाडाला काय महत्व आहे? कानोपात्रेचं झाड तिथं समाधी म्हणून तिथं लागले. आजही त्या ठिकाणी लोक दर्शन घेतात. कुणाचं? कुणाच्या रूपात घेतात? कानोपात्र. म्हणजे देह जावा तो राहू पांडुरंगी दृढ भाव. ह्या ठिकाणी आपल्या देहाचा विसर पडला पाहिजे. म्हणून पंढरपूर जात असताना पंढरपूर क्षेत्राचा महिमा फार वर्णन करणार आहे. आणखी कसं आहे? प्रेम मिळतं. पण हे प्रेम मिळवायचं असेल तर दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, चरणाला सोडी
अभंगातून या मंगलनामाचं वर्णन केलेलं आहे. काकड्याच्या अभंगामध्ये आपल्या पाण्यात येतील. लाजले गे मायाता कोणा अभंगामध्ये मंगल नाम गायलेलं. या देवाचंच का मंगल नाम घ्यावं? आपलं नाव घ्यायला पैसे वाटावे लागतात. फुकट आहे वे. तुम्ही बघा कुठल्या गोष्टी आपल्या नावासाठी काय करावं लागतात? पैसे. बारसा तुम्ही अर्थ वेगळा काढताल काय करावं लागतं? मंडप सांगावं लागतो, सगळ्या गोष्टी बोलवावे लागतात, भावकी बोलवावी लागते आणि मग तिथं आपलं नावाचं नाव वगैरे. बरं आपलं नाव आपल्याला ठेवा येतं का भावकी ठेवते? मुलगा कोणाचा? आपला. नाव ठेवतो कोण? आयुष्यभर नाव दोन्हीकडनं. आपल्या मंगल नामाचा विषय वेगळा आहे बघून महाराज. आपल्या आधीच निघतं कायमस्वरूपी. फक्त गेल्यामध्ये देव बुवा चांगला होता कधी गेल्यानंतर. त्यापेक्षा जिवंतपणीच माणसानं माफी स्तुती काय असेल ती जिवंतपणी करावं. इथं देवाचं वेगळं आहे. देवाने सांगितलेलं आहे, संतांनी सांगितले. देव म्हणतो का माझं नाव घ्या? संतांनी सांगितले. देव कसं आहे? चिंतनामध्ये सांगितलं मंगल नाव घ्या. बरं देव काय करतो? प्रेम देतो. पुन्हा कुणाला देवाने प्रेम दिलं? मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला. विष घेतलं. देव कुठे प्रेम करतो भक्तांच्यावर? जर देवाच्या एकदा तुम्हाला सर्वांना कथा माहित आहे. एक तर देव विठेवर आहे. मी कधी कधी लोकांसोबत आपल्या भागामध्ये संत सुखचं मंदिर आहे बाबा कराडला. कधीतरी गेल्यावर दर्शन घ्यायला जात आहोत. कधीतरी आपल्या जवळ संत सुख आहे पण लोकांना पण देवाला कळली संत सुख. प्रेम किती करावं? आषाढीचा 16 चालू आहे. संत शुक्र वाटलं पंढरपूरला जायचंय. पूर्वीचा सासूरवास वेगळा आहे, आताचा सासूरवास वेगळा. आता सासूरवास व्हायला सासू सूनच मिळणं म्हणल्यावर आताच विषय अवघड म्हणतो. पूर्वीचा काळ आहे. मी आताच सांगत नाही कीर्तनामध्ये. पूर्वीचा काळाचं वर्णन सांगतोय. सासू कडक होती आणि सून मवाळ होती. सासू इतका त्रास द्यायची भक्ती करत असताना संत सुखूला अगदी पाक तिनं हैऱ्या बेऱ्या करून टाकलेलं. तर ती म्हणते आपले एकदा तरी जाऊया पंढरपूरला. पंढरपूरला जायचं ठरवलं. आता प्रेमाची व्याख्या तुम्हाला सांगतो. प्रेम कसं असावं देवाचं भक्तावर? देव विठेवर आहे. नोकर चाकर सगळे आहेत का नाही देवापाशी? जरी गरुडाला सांगितलं असतं गरुडा ये इकडं चल जा भांडी घासायला गेला असता. 16 सहस्त्र हजार पत्नी आहेत. एकीला सांगितलं असतं 2-4 दिवस ती जास्तोपर्यंत भांडी घासायला तुम्ही जाऊ. सांगता आलं असतं का नसतं? प्रेम कसं बघताय बघा. देव विठेवर ना आला, स्वतः अवतार बदलला, संत सखू झाला आणि संत सखू होऊन भांडी घासायला लागला. मी म्हणतो देवाला दुसरे काहीतरी काम करावं. असा थंडीचा महिना असावा, देव खाली यावं, भांडी घासावी. पण कोणा संगे भांडी घासली?
संत सकुसंडी पाटील. बर, देव घरात भांडी घासतोय ही सासूला माहित आहे का? माहित आहे का मला सांगा. आज अनेक प्रसंग असे आहेत की एखादा वैष्णव जर आपल्यातून जायचा असेल किंवा काय करायचं असेल तर पहिलं डोळ्यात पाणी देवाचे येतं. खरं देव रडतो. आजही आमच्या देवापाशी तशा भावना आहेत. लोक म्हणतील महाराज देव रडतो, देवाच्या भावना तुम्हाला कशा कळतात? आम्ही अनेक कीर्तनकार बघतो, अनेक कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये अनेक क्षेत्रावर बघतो. कीर्तनाचा महिमा चातुर्मासामध्ये 4-4 महिने चातुर्मासामध्ये अनेक लोक थांबतात. 4-4 महिने पांडुरंगाला मिठी मारतात, पांडुरंगाची कीर्तन सेवा करतात. नुसतं सप्त्यापुरतं आपण 8 दिवस येत तसं 4-4 महिने घरदार सोडून करोडपती माणसं. असं नाही की बाबा सगळं काही सगळे लोक येऊन ते थांबतात आणि श्रवण करतात. श्रवण कीर्तन पूजन हे सगळं देवाचं साधन आहे. पण तो भक्त देवाला आवडण्यासाठी आपली भक्ती त्या पद्धतीत तर देव प्रेम करतो. आपल्या भक्तीमध्ये जसे पक्षी बदलतात तसे देव बदलणारी माणसं आहेत की ह्या देवाचा गुण पडला की त्या देवाकडे जा, त्या देवाचा गुण पडला की त्या देवाकडे जा. अशाने देव पावत नाही. देवाची जर भक्ती करून देव पावायचा असेल तर नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ म्हणून पंढरपूरची नगर प्रदक्षिणा सगळी झाल्यानंतर सगळे संत निघून गेल्यानंतर बरं का भाऊ महाराज देव प्रदक्षिणा निघतो. ज्या ज्या मार्गातून देव निघून गेले, संत निघून गेले त्या ठिकाणी पांडुरंगाच्या पादुका दर्शन घ्यायला जातात. कुणाच्या? संतांच्या. संतांच्या प्रेम देवानं करावं, देवाचं प्रेम संतांना करावं. आणि हे करत असताना आपली भक्ती आहे. काही लोकांना बबन महाराजांना रामयाच्या मागे चाले केशी संतांचं दर्शन घेण्यासाठी देव येतो. हे सगळं करत असताना कुठेतरी महत्व आहे. कीर्तन बघा, आता हा सप्ताह किती वर्ष चालू आहे? 50. पुण्यतिथी किती वर्ष आहे? संजीवन समाज सोहळा किती वर्षाचा आहे? 814. 814 मध्ये अनेक लोक ह्या गावात आली असतील, अनेक लोक गेली असतील. पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेपासून भजन कीर्तन चालू झालं त्यावेळेपासूनच संजीवनी समाधी सोहळा लोकांना समजला. तोवर समजला नव्हता हे वारकरी संप्रदायाचं ह्या सप्त्याला युती झालेल्याचा फायदा नाही. महालाभ झाला, मोठा लाभ झाला. संतांचं दर्शन झालं, संतांचा महिमा कळला आणि कीर्तन असल्यामुळेच हे सगळं कळलं. म्हणून आज 50व्या वर्ष सप्त्याच्या बाबतीमध्ये अनेक ज्ञात अज्ञात कीर्तनकार या ठिकाणी आले असतील. काही आपल्या मी आता इथं बरेच वेळा वैकुंठवासी गोपाळ स्वामींची कीर्तन ऐकलेली आहेत, वैकुंठवासी नामदेवप्पांची सेवा या ठिकाणी ऐकलेली आहेत. मला वाटतं शेजार मामांची सुद्धा या ठिकाणी कीर्तन सेवा झाली असेल. अनेक ज्ञात अज्ञात कीर्तनकार महाराष्ट्रातील ज्यांनी आपले कीर्तनाचं संपूर्ण आयुष्य या ठिकाणी आमच्या जुन्या काळामध्ये अनेक कीर्तनकार आहेत. या ठिकाणी भरपूर लोकांनी सेवा केलेली आहे. हे त्यांची 50 वर्ष आपल्याला दिसतंय सगळं चांगलं आहे, पण त्या काळामध्ये लाईट सुद्धा नसायची. कधी कधी महाराज पंक्तीवाले सुद्धा मिळत नव्हते. जुन्या सप्त्यामध्ये फार अवघड अवस्था. एवढंच काही काही वेळेला मग कीर्तनकाराला पाकिट सुद्धा मिळत नव्हतं. हो,
हो, खरी गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी की एवढ्या सगळ्या स्वातंत्र्य नव्हती महाराज. तुम्हाला तुम्ही सुद्धा साक्षी की आपण अनेक वेळा बघतो भजन कीर्तनामध्ये अशी साधी बोळी सगळी लोक असायची. आणि ह्या सर्वांच्या ह्याच्यामध्ये दातृत्वातून हा कार्यक्रम आज चालू झाला. ह्या सर्वांच्या सहकार्यातून म्हणा, सर्वांच्या प्रेमातून म्हणा, जीवनामध्ये हे एकमेव असं व्यासपीठ आहे की जिथं राजकारण नाही. या कीर्तनाच्या गादीवर उभारल्यानंतर टाळकरी असो सर्व तुम्ही आता येतो अनेक वेळा तुमच्या जीवनात तुम्ही कुठल्या पक्षाला मतदान केलं असेल, पण ज्ञानोबराय तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये आपण मंदिरामध्ये आलो की आपला पक्ष एकच होतो, विठ्ठल पक्ष आणि संत शुक्ल पक्ष आणि संत कृष्ण पक्ष. आणि ह्या दोन पक्षाच्या मध्ये तुम्ही अडकल्यानंतर आता तर उद्यापासून रोज रत्नांची खाण आहे, गोडगोड कीर्तन आहेत, रोज ऐका, श्रवण करा. अशी दुर्मिळ कीर्तनं आपल्याला मिळणार नाही. उद्यापासून तरी माझं नशीब चांगलं आहे, पहिल्या दिवशीच्या भूताचा डाव असल्यामुळं भूताच्या डावाला भरपूर लोक इथं आलेले आहेत. असंच एकमेकाचं प्रेम आहे जीवनामध्ये, दुसरं काय नाही. पण एक सांगतो की ह्या गावामध्ये तुमचा जन्म झाला, त्या परिसरात तुमचा जन्म झाला, हीच भगवंताने तुमच्यावर केलेली सगळ्यात मोठी कृपा आहे. सगळ्यात मोठी कृपा आहे. यदा कदाचित आपला जन्म बांगलादेशमध्ये झाला असता, कुठलं भजन आणि कुठलं कीर्तन ना, आता अवघड अवस्था. हे आता कुठे गेले भाईचारवाले मला हुडकून आणायचे की हिंदूंच्या एवढा अत्याचार चाललाय. 5 मिनिटं तुमची केला नियम चालू शेवटचे चरण सोडेल तर तुम्हाला अगोदर पाहिजे होतो. आपल्याला जर हिंदू म्हणून राहायचं असेल ना, तुम्ही कुठल्याही ठिकाणी राहा, कुठल्याही पक्षात राहा, पण आपल्या धर्माचा थोडासा तरी स्वाभिमान बाळगा. थोडासा, मी म्हणतो जास्त राहिलं बाजूला, किती थोडासा. आज बांगलादेशमध्ये अवस्था झाली, उद्या म्हणतील आपल्याकडे याला अजून वेळ आहे. अजून सुद्धा आपल्यात काय महाभाग आहे, त्यांना अजून त्याची किंमत कळणार. तुम्ही टीव्ही कधीतरी बघा, आणि टीव्ही मध्ये कशा प्रकारे अत्याचार चाललाय. तिथं पोलीसवाले पण आहेत, मिलिटरीवाले पण आहेत, गावातील 4 लोक बरं एकमेकाला मारणारे काय बाहेर लागले तुम्ही मारायला, कुठं मारायला लागले. म्हणजे तिथली अवस्था इतकी बिकट अवस्था आहे. आपल्या धर्मातल्या सर्व लोकांना कळलं पाहिजे की भविष्यामध्ये जागतिक राजकारण काय चाललंय, आणि त्या राजकारणामध्ये राहत असताना आपण कुठल्या लेवलला चाललो पाहिजे. एक आपल्या घरातील मुलगी, एक आपल्या घरातील मुलगा धर्माचरण, हे कीर्तन प्रवचन कशाचं साधन आहे तर धर्माचरणाचं आहे. आपल्या विठ्ठलाची भक्ती झाली पाहिजे. आपल्यातल्या पोरांना आता मराठी आकडे लिहायला येणार, मराठी वाचायचा तर प्रश्न वेगळा आहे. आणि जर संतांचं आम्ही कीर्तन आताच्या पिढीला सांगू, इथनं पुढच्या पिढीला कुणाला कीर्तन करायचं आणि किती सांगितलं तर कुणाला कीर्तनाचा गाभा कळणार आहे. बिकट अवस्था आहे. म्हणजे सांस्कृतिक नुकसान आहे, आध्यात्मिक नुकसान आहे, आणि त्याच्या सगळ्यात जास्त हानी म्हणजे आत्ताची अवस्था इतकी बिकट आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा अजून आपण झोपलो नाही. म्हणजे झोपाच्या सोंग घेतलेलं उठवता येत नाही, याच्यासारखं दुर्दैव कुठलं आहे. मी कधी कधी म्हणतो कुठल्याही ठिकाणी तुम्ही राहा, कुठल्याही पक्षात राहा, कुठेही राहा, पण आपल्या धर्माचा स्वाभिमान हा आपल्याला असलाच पाहिजे. लहू जिहातला बळी कधी आपली मुलगी नाही गेली पाहिजे. भाऊ महाराज 4 लाख मुली आतापर्यंत पळून गेले, किती. आणि आता जे सरकार पडलं त्याच्या मागचं कारण तुम्हाला एकच सांगतो, हे कीर्तन विषय राजकारणाचा नाही, पण एक नवमाने दिल्लीतला आहे, त्याने एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये सांगितलं हिंदूची पोरगी पळवून जर आम्ही नेली ना तर मुस्लिमांना 5 लाख रुपये अनुदान द्या. सरळ लिहिलं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, किती 5 लाख. आणि जर त्या पोराला मारलं समाजकंटकांनी तर 25 लाख रुपये दंड नाही, विमा द्या. म्हणजे पोरगी आमची, पैसा आमचा. एक पोरगी पळवून नेल्यानंतर एवढं मोठं षडयंत्र. महाराज जीवनामध्ये सगळ्यात मोठी अडचण तिथं झाली आणि सर्व साधू संतांना रस्ते यावं लागलं. राजकारण नसताना काय संबंध आहे आपल्या राजकारणाचा. आपला एकच पक्ष ज्ञानोबा तुकोबराय धर्मावर आघात यायला लागला, आमच्या धर्मसंस्कृतीवर आघात यायला लागला. त्याच्यात आणखीन एक कारण होतं, गायची गोहत्या बंद आहे ते आम्ही उठवू, फक्त तो शब्द वगळला, दुसरं सांगितलं. अरे जीवनामध्ये राजकारण अनेक ठिकाणी करा, पण ह्या धर्मामध्ये राहत असताना आपल्याला आपल्या स्वाभिमान, छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. आता मला आज सुद्धा आश्चर्य वाटतं, पोरं सगळी पुष्पा पिक्चर बघायला निघाली, वाईट वाटतो, जीव तळमळ